प्रेज द लॉर्ड. सध्या आपण एक महत्त्वाचा विषय पवित्र शास्त्रातून अभ्यास करत आहोत आणि तो म्हणजे जिवेचे सामर्थ्य. हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि शब्द हे किती महत्त्वाचे असतात. जीवनाचे, विश्वासाचे शब्द बोलणं, देवाच्या वचनानुसार आपले शब्द बोलणं, याचं ख्रिस्ती जीवनामध्ये काय स्थान आहे, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर, आपल्या आर्थिक आत्मिक जीवनावर कसा होत असतो, याविषयी आपण पाहत आहोत. आणि आजचा आपला विषय आहे शब्दांचं सामर्थ्य. शब्दांचं सामर्थ्य. आपला पहिला शास्त्रभाग आहे स्तोत्र 34. स्तोत्र 34 या ठिकाणी स्तोत्रकर्ता 12व्या वचनापासून काय म्हणतो आपण पाहू. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण. म्हणजे काय की सुखी जीवन असावं, दीर्घायू असावं, अशी कोणाची इच्छा नाही आहे. अशी इच्छा धरणारा मनुष्य कोण. वचन 13, त्याने काय करावं बघा. तू आपली जीवा दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. तो म्हणतो जर सुखी दीर्घायू आयुष्य पाहिजे असेल तर आपली जीवा दुर्भाषणापासून आणि आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. म्हणजे आपल्या शब्दांचा, बोलण्याचा आणि सुखी जीवनाचा, दीर्घायू होण्याचा काही संबंध आहे का. निश्चितच. हेच या ठिकाणी तो सांगतो. वचन 14, वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांती प्राप्त्यर्थ प्रयत्न कर व तिचे अवलंब कर. परमेश्वराचे नेत्र धार्मिकाकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. ज्यावेळेस आपली जीभ आपण दुर्भाषणापासून आवरतो, वाईटाचा त्याग करतो, त्यावेळेस तो म्हणतो की परमेश्वराचे नेत्र धार्मिकाकडे असतात, त्याचे कान त्यांच्या प्रार्थनेकडे असतात. त्यावेळेस प्रार्थनेचं उत्तर मिळेल याची आपल्याला गॅरंटी असते. वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. धार्मिक धावा करतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटापासून मुक्त करीतो. तर बघा, या ठिकाणी स्तोत्रकर्त्याने सुखी दीर्घायू जीवनाचा आणि आपल्या जीवेचा, बोलण्याचा काय संबंध आहे हे सांगितलेलं आहे. की जर ते पाहिजे असेल तर तो म्हणतो की आपली जीवा दुर्भाषणापासून आवर. परंतु तुम्ही म्हणाल हे तर जुना करार आहे, आपण नव्या करारात आहोत. नव्या करारात त्याच्याबद्दल काही म्हटलेलं आहे का. आणि नव्या करारात त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे. पेत्राच्या पहिल्या पत्रात त्याने म्हटलेलं आहे. आणि म्हणून पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 10व्या वचनापासून बघा. पेत्र असं लिहितो, कारण जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा आहे, त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. नव्या करारामध्ये हेच तत्व सांगितलेलं आहे का. पेत्राचे पत्र नवा करार आहे का. पेत्र म्हणतो की ज्याला जीवन आवडते व्हावे, सुखी समृद्ध जीवन असावं असं आवडतं, चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा आहे, त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा आणि कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. तर पहा, बोलण्याचा आणि जीवनाचा, सुखी जीवनाचा थेट संबंध आहे. पुष्कळ विश्वासधाऱ्यांना असं वाटतं की आपण जे बोलतो त्याचा आपलं जे आपण जीवन जगतो किंवा जे घडत आहे त्याचा काही संबंध नसतो. परंतु शास्त्र याच्या उलट शिकवतं. हे सत्य मंडळीपासून सैतानाने लपवून ठेवलेलं आहे. अनेकांना हे सत्य माहीत नाही आणि ज्यावेळेस शिकवलं जातं, सांगितलं जातं, काहींना असं वाटतं की हे खोटं शिक्षण आहे, चुकीचं शिक्षण आहे. परंतु जे शास्त्रभाग आपण वाचले ते शास्त्रवचन आहे असा तुमचा विश्वास आहे का.
जर आहे तर त्या वचनात काय सांगितलेलं आहे बघा, वचन 11, त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे, त्याने शांतीप्राप्त्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंब करावे, कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. हे जे शब्द पेत्राने लिहिले ते 34व्या स्तोत्रातून आहे, जे आपण वाचलं ते. म्हणजे जुना आणि नवा करार हे तत्त्व शिकवतात की आपल्या बोलण्याचा आणि आपल्या जीवनाचा, सुखी जीवनाचा, दीर्घायू होण्याचा, चांगले दिवस पाहण्याचा थेट संबंध आहे. याकोब त्याच्या पत्रात लिहितो 3ऱ्या अध्यायामध्ये की आपले शब्द जसं काय लगाम आहे, जसा घोड्याच्या तोंडात असतो की त्याला कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी, पाहिजे त्या दिशेला वळवण्यासाठी, जहाजांना वळवण्यासाठी स्टिअरिंगसाठी एक रडर असतं, मोटरींना वाहनांना स्टिअरिंग व्हील असतं. तसं याकोब म्हणतो की आपल्या मुखातील शब्द आहेत. कोणत्या दिशेला आपण स्वतःला वळवायचं, जायचं, चुकीच्या दिशेला जर चाललो असेल तर ते आपण आपल्या शब्दांनी आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतो. हे फार 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 महत्त्वाचं सत्य आहे, जे अनेकांना माहीत नाही. अनेकांना वाटतं की प्रार्थना महत्त्वाची आहे. प्रार्थना तर महत्त्वाची आहे, विश्वास धरणं, परंतु प्रार्थना विश्वासाबरोबर आपण जे बोलतो ते शब्द देखील बोलणं महत्त्वाचं आहे. कारण ते शब्द लगाम किंवा एक रडार आहेत, एक स्टिअरिंग व्हील आहेत, मोटरीचं चाक आहे की जे आपण वळवल्यानंतर वळते. तसं शब्द बोलल्यानंतर आपलं जीवन त्या दिशेला जाऊ लागतं. आज जरा विचार करा की तुमचं जीवन बदलण्याची गरज आहे का? तुमचं जीवन नको त्या दिशेला चाललेलं आहे असं तुम्हाला वाटतं का? मी त्याच्याबद्दल काही करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? मी प्रार्थना करून विश्वास धरून थकलेलो आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे तत्त्व अवलंब करा. ह्या वचनात जे सांगितलं त्याप्रमाणे करा की शब्द बोलणे, जीवनाचे शब्द बोला. जीवन मरण मनुष्याच्या जिभेमध्ये आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ खातात. आता शब्दाने आपण देवाने दिलेले वचनं कसे प्राप्त करू शकतो? म्हणजे परमेश्वर जे बोलतो ते मी करीन, हे जे त्याच्या वचनात लिहिलेलं आहे त्याचा प्रत्यक्षात अनुभव कसा घेऊ शकतो हे आपण अब्रामाच्या उदाहरणावर आपण पाहू. रोमकरासपत्र 4, रोमकरासपत्र याचा 4था अध्याय आणि 16 आणि 17 वचन आपण वाचूया. ह्या कारणास्तव ते कृपेचे असावे म्हणून विश्वासाने झाले, यासाठी की ते वचन अवघ्या संततीला म्हणजे नियमशास्त्रावलंबी इस्मालाही नव्हे, इस्माननाही केवळ नाही म्हणजे इस्रायलाला नाही, तर जो अब्राम आपल्या सर्वांचा बाप, आपल्या सर्वांचा म्हणजे आपण जे विश्वास ठेवणार आहे त्यांचा, अब्राम आपला विश्वासाचा पिता आहे. जो अब्राम आपल्या सर्वांचा बाप, त्याच्या विश्वासाच्या अवलंबी इस्मालाही निश्चित व्हावे. म्हणजे तो काय म्हणतो की जे वचन दिलं ते फक्त अब्रामापुरतं नव्हतं, तर त्याच्या संततीला आणि आपल्याला देखील ते लागू आहे. वचन 17, याविषयी असा शास्त्रलेख आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. आता तुम्हाला माहीत असेल की अब्रामाला देवाने त्याचं नाव अब्रामावरून अब्राहाम असं केलं होतं. अब्राम हे पूर्वीचं नाव होतं, ज्याचा अर्थ आहे प्रतिष्ठित पिता, आदरणीय पिता. परंतु त्याच्यावरून देवाने त्याचं नाव अब्राहाम असं केलं आणि अब्राहाम या शब्दाचा अर्थ पुष्कळ देशांचा किंवा राष्ट्रांचा पिता. आणि तेव्हापासून देव अब्रामाला अब्राहाम असं म्हणू लागला, म्हणजे पुष्कळ राष्ट्रांचा पिता. तो म्हणतो तुला केलेला आहे.
आणि हे वचन त्याला वृद्धापकाळी म्हातारपणी दिलं. तो 100 वर्षाचा असताना, सारा 90 वर्षाचा असताना त्याला पुत्र झाला. कोणतेही चिन्ह, कोणतेही लक्षणं, कोणतीही आशा नसताना तो बाप होण्यापूर्वी, त्याला पुत्र होण्यापूर्वी अब्राहम म्हणतो की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता केले आहे. करीन असं नाही तर केले आहे. म्हणजे होण्यापूर्वी तो बाप झालेला आहे, त्याच्यातून अनेक राष्ट्र निर्माण झालेले आहे असं परमेश्वराने पाहिलं आणि तसं त्याच्याशी तो बोलू लागला. वचन 17, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला. आता बघा, ज्या देवावर अब्राहमाने विश्वास ठेवला तो देव काय करतो, कसा आहे? जो देव मेलेल्यांना जिवंत करतो. ज्या देवावर अब्राहमाने विश्वास ठेवला तो आकाश पृथ्वीचा निर्माण करता देव होता. तो हाताने निर्माण केलेला देव नव्हता. तो काय करतो? तो मेलेल्यास जिवंत करतो. अब्राहम आणि सारा यांचं शरीर मेलेलं असं होतं. 100 आणि 90 हे वय. पुत्र होण्याची कोणतीही आशा नव्हती, कोणतीही शक्यता, ही अशक्य गोष्ट होती. परंतु जे मेलेले मृत असे असणाऱ्यांना देव जिवंत करतो. आणि देवाने अब्राहम आणि सारा यांचं शरीर जिवंत केलं. तर पहिली गोष्ट देव काय करतो? जे मेलेलं आहे, मृत आहे, ते जिवंत करतो. आज विचार करा, तुमचे स्वप्न, तुमच्या आशा आकांक्षा मेलेल्या आहेत काय? एकेकाळी जो विश्वास, जो आवेश होता, ज्या गोष्टीविषयी विश्वास धरला ते थकून ते तुम्ही सोडून दिलेलं आहे का? देव ते पुन्हा जिवंत करण्यास समर्थ आहे. आणि मग म्हटलेलं आहे, आणि जे नाही ते असल्यासारखी आज्ञा करतो. म्हणजे जे अस्तित्वात नाही ते असल्यासारखी आज्ञा करतो. उदाहरणार्थ त्याने म्हटलं, अंधकार असताना पृथ्वीवर प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. प्रकाश अस्तित्वात होता का? नाही, अंधार होता. म्हणजे नाही ते असल्यासारखी आज्ञा करतो की प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. सूर्य, चंद्र व तारे होत, आणि ते घडून आले. जे नव्हतं ते शब्दाने देवाने अस्तित्वात आणलं. जे नाही ते जे देव त्याच्या शब्दाने किंवा त्याच्या वचनाने अस्तित्वात आणतो. पहिली गोष्ट मेलेले जिवंत करतो. दुसरी गोष्ट जे नाही ते घडवून आणतो, अस्तित्वात आणतो. आणि अशा देवावर अब्राहमाने विश्वास ठेवला. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. आणि मग अब्राहमाने काय केलं बघा, हे 18व्या वचनात सांगितलेलं आहे. आणि हेच तुम्ही आणि मी देखील केलं पाहिजे. त्याने आशेचा संभव नसताही आशेने विश्वास धरला. कोणतीच आशा नव्हती की ह्या वयात मुलं होतील. टॉप सर्जन, टॉप स्त्रीरोग तज्ज्ञ देखील म्हटले असते की ही अशक्य गोष्ट आहे, हे होणं शक्य नाही. कोणतीही आशा संभावना नसताना अब्राहमाने विश्वास धरला की नाही, देवाने सांगितलेलं आहे म्हणजे ते होणारच. देव बोललेला आहे म्हणजे ते होणारच. आणि ह्या रीतीने त्याने विश्वास धरलेला आहे. म्हणजे अब्राहमाने देवाच्या शब्दावर विश्वास धरलेला आहे. तो म्हणतो की त्याने आशेचा संभव नसताही आशेने विश्वास धरला, यासाठी की तशी तुझी संतती होईल, असे जे वचन, त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. या ठिकाणी देवाने अब्राहमाला दिलेले वचन त्याने कसं प्राप्त केलं हे सांगितलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं वचन कसं प्राप्त आपण करू शकतो हे आपण यावरून शिकू शकतो. त्याने आशेचा संभव नसताही आशेने विश्वास धरला,
म्हणजे कोणती आशा नसताना, कोणतीही शक्यता नसताना अब्रामाने विश्वास धरला. शक्यता असल्यावर कोणी विश्वास ठेवतो, पण ज्यावेळेस डॉक्टर सांगतात की काही उपयोग नाही, ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती, ज्यावेळेस कोणताच मार्ग नसतो, अशा वेळेस विश्वास धरणं तो खरा विश्वास असतो. कारण देव मेलेले जे आहे ते जिवंत करतो आणि जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखं तो आज्ञा करतो. म्हणजे जरी ते अस्तित्वात नाही, जरी ते नाही आपल्याजवळ, पण देव जर बोललेला आहे तर ते तो घडवून आणू शकतो, ते तो करू शकतो. हा विश्वास आपण धरला पाहिजे. आणि असा विश्वास अब्रामाने धरला आणि काय झालं, त्याने आशेचा संभव नसताही आशेने विश्वास धरला, यासाठी की तशी तुझी संतती होईल, असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. त्याला माहीत होतं की परिस्थिती काय आहे, वय किती झालेलं आहे, पण तरीही त्याने विश्वास धरला. कारण देव बोललेला आहे आणि देव जे बोलतो ते घडवून आणतो, ही त्याला खात्री होती. देव जे बोलतो ते घडवून आणतो याची खात्री आज तुम्हाला आहे का? मला नाही वाटत की खरंच ते असं होईल. मला नाही वाटत माझी परिस्थिती सुधारेल. नाही, ते शास्त्रात लिहिले ठीक आहे, पण यायलाच नाही पाहिजे. जर विश्वास आहे तर पण नको आहे. जर शास्त्रात लिहिलेलं शास्त्र जर देवाचं वचन आहे तर ते घडणारच. आर्थिक परिस्थिती किती बिकट असो, डॉक्टरने काही सांगितलेलं असो, देवाने जर सांगितलं तर ते घडू शकतं आणि ते घडणारच. हा विश्वास ते घडवून आणतो. आणि अब्रामाने काय केलं बघा, साराचे गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. आपले निर्जीव शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण लक्षात होती. तथापि विश्वासाला दुर्बळता येऊ न देता. विश्वासाला दुर्बळता कशी होती? सारा म्हटली असेल, खरंच तुम्हाला वाटतं का, खरंच तुम्ही नीट देवाचं ऐकलेलं आहे का तुम्हाला पुत्र होईल? नाही, मला नाही वाटत ह्या वयात होईल. विश्वासाने दुर्बळता आपल्या बोलण्याने, शब्दाने येत असते. दुसरे लोक आपल्याशी बोलून आपला विश्वास हलवण्याचा प्रयत्न करत असतात की खरंच तुम्हाला वाटतं का तसं होईल, खरंच तुम्हाला वाटतं का देवाने सांगितल्याप्रमाणे होईल. आणि म्हणून इथं म्हटलंय की तथापि विश्वासाला दुर्बळता येऊ न देता. ज्यावेळेस आपण अविश्वासाचे, संशयाचे शब्द बोलतो, अविश्वास व्यक्त करतो, त्यावेळेस देवाचं वचन आपण निष्क्रिय ठरवतो. त्यावेळेस देव जे घडवणार आहे त्याला आपण आड येतो, सैतान नाही, दुसरे लोक नाही. म्हणून अब्राम विश्वासाला दुर्बळता येऊ न देता त्याने देववचनाकडे पाहून, त्याने कशाकडे पाहिलं? देवाच्या वचनाकडे. आणि अब्रामाजवळ शास्त्र होतं का? अब्रामाजवळ बायबल होतं का? नाही. त्याने फक्त ऐकलेलं वचन होतं आणि ते नवरा बायको एकमेकांना सांगत होते की देव असं बोललेलं आहे आणि ते होणारच. आज तुमच्या आणि माझ्याजवळ एवढं मोठं शास्त्र असून सुद्धा आपल्या मनात हजार शंका आहेत. किती विशेष आहे, जरा विचार करा. एवढं वचन, एवढा इतिहास जुन्या कराचा, नव्या कराचा असून सुद्धा आपल्याला खरं वाटत नाही की खरंच देव ते करेल. आपली खात्रीच होत नाही. किती देवाने कार्य केलं, किती चमत्कार केले, तरी लोकांची खात्री होत नाही. पुढचा प्रॉब्लेम आला, पुढची अडचण आली की त्यांना वाटतं काय होईल, होईल की नाही, होतं की नाही, आमच्यासाठी प्रार्थना करा. पण या ठिकाणी अब्रामाजवळ फक्त एकच वचन होतं, कोणतंही शास्त्र नव्हतं, तरी त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. अविश्वासाचे, संशयाचे शब्द ते एकमेकांशी बोलले नाही नवरा बायको. विश्वासाचे शब्द बोलले, रोज आभार मानले की देवाने सांगितलं म्हणजे होणारच. आपलं वय किती हो, काही हो, जरी आशा नाही तरी देव बोलला म्हणजे ते घडणारच. असं म्हणून ते देवाचे गौरव करीत राहिले. विश्वासात आज तुम्ही आणि मी कसं प्रबळ होऊ शकता? संशयाचे शब्द बोलून नाही, मला असं वाटतं, मला तसं वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हे बोलून नाही.
देवाचे शब्द, विश्वासाचे शब्द बोलून, की देवाच्या वचनात ते लिहिलेलं आहे, तो माझ्या बाबतीत ते करणार आहे. त्याने माझी क्षमा केलेली आहे, त्याने मला मुक्त केलेलं आहे, त्याने मला दारिद्र्याच्या शापातून मुक्त केलेलं आहे, तो मला समृद्ध करणारच. हे शब्द बोलून, मग त्याच्यावर तुमचं काम कोणतं, तुमचं शिक्षण कोणतं हे अवलंबून नाही आहे. तुमचा विश्वास तुमच्या कामावर, शिक्षणावर नाही, तर देवाच्या वचनावर आहे. कारण देव ते घडवून आणणार आहे. आज तुमचा विश्वास कशावर आहे? स्वतःवर आहे का? आपण स्वतः काय करतो त्याच्यावर आहे, की देवाच्या वचनावर आहे? जरा विचार करा. देवाने अब्रामाला अब्राहाम असं म्हटलं. तो अब्राहाम म्हणजे राष्ट्रांचा पिता होण्यापूर्वी, त्याला मुलगा होण्यापूर्वी परमेश्वर म्हणतो की मी तुला राष्ट्रांचा बाप केले आहे. करीन नाही, केले आहे. नीट ऐका. होण्या अगोदर देव झालेला आहे असं म्हणतो. कारण जेव्हा देव बोललो तेव्हा ते झाल्यासारखं असतं. मग ते जरी नंतर झालं तरी, त्याला किती दिवस, आठवडे लागले, महिने लागले तरी, जेव्हा देव बोलला म्हणजे ते झालं. विषय संपला, पूर्ण विराम. त्याच्यावर चर्चा नको. नाही पण ते होईल का, नाही पण ते तुम्हाला वाटतं का, हे शब्द नको आहे. हे काय फार भूषणाचे, कौतुकाचे शब्द नाही. हे अविश्वासाचे शब्द आहे. देवाचा अपमान करणारे शब्द आहे. देवाचा गौरव करणारे शब्द नाही आहेत. आणि ह्या शब्दामुळे आपण आपले आशीर्वाद वाढवतो. आणि जेव्हा देव अब्रामला अब्राहाम म्हणू लागला, तेव्हा अब्राम पण स्वतःला अब्राहाम म्हणू लागला, की मी आता राष्ट्रांचा पिता झालेलो आहे, मी आता एक मुलाचा बाप झालेला आहे. बाप होण्यापूर्वी तो म्हणत राहिला. म्हणजे काय, घडण्यापूर्वी आपण बोलत राहायचं का? हो, हेच सत्य इथं सांगितलेलं आहे, की मिळण्यापूर्वी, प्रभू येशूने सांगितलं की मिळण्यापूर्वी तुम्हाला मिळालेच आहे असं समजा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. घडल्यावर तर कोणी आभार मानेल हो, त्याला विश्वासाची गरज नाही आहे. विश्वास आधी लागतो की ते घडलेलं आहे. प्रभू मी तुझे आभार मानतो, तुझ्या वचनाप्रमाणे तो दिलेला आहेस, केलेला आहेस, मी तुझे आभार मानतो. आणि अब्राम स्वतःला तसं म्हणू लागला. आज तुम्ही स्वतःला देव जे म्हणतो ते म्हणत आहे का? देव आपल्याला काय म्हणतो, की आपण ख्रिस्तामध्ये त्याचे प्रियजन आहोत. देव म्हणतो की ख्रिस्तामध्ये त्याने मला स्वीकारलेलं आहे. तुम्ही तसं म्हणता का? मी पापी आहे, मी किडा आहे, मी कोणत्याच लायकीचं नाही, असं जर तुम्ही म्हणता की तर तुम्ही येशू ख्रिस्ताने जे तुमच्यासाठी केलेलं आहे त्याचा अपमान करता. ख्रिस्ताचं रक्त पायदळीत उडवतं. पण जर तुम्ही देवाच्या वचनाशी सहमत होऊन म्हणता की नाही, त्याने माझी क्षमा केलेली आहे, मी त्याचा पुत्र आणि कन्या झालेलो आहे, मी जयवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे, त्याने मला सर्व आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं आहे, तर ह्या शब्दाने देवाचं गौरव होतं आणि जे त्याने सांगितलेलं आहे ते लवकर घडून येतं. मग आता सांगा, शब्द महत्त्वाचे आहे का? 24 तास उठल्यापासून झोपेपर्यंत आपण जे शब्द बोलतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो का? हो. फक्त प्रार्थनाच महत्त्वाची नाही, वचनावर विश्वास ठेवणंच महत्त्वाचं नाही, तर वचनाप्रमाणे शब्द बोलणं, विश्वास व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. तर ते लिहिलेलं घडून येतं. आणि अब्रामाने ज्या गोष्टी अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखी देव आज्ञा करतो. पिता नसताना तो पिता झाल्यासारखं त्याला अब्राम देव म्हणू लागला. आणि अब्राम पण स्वतःला बाप म्हणू लागला, समजू लागला. म्हणजे ते नाही घडलेलं ते घडल्यासारखं तो समजून विश्वासाने बोलू लागला आणि मग ते घडून आलं. आज तुमची काय इच्छा आहे तुमच्या जीवनात घडावं? ते घडल्यासारखं, घडून आल्यासारखं, झाल्यासारखे शब्द बोला आणि तुम्ही पाहाल की ते घडून येईल. आणि मग प्रभू येशू देखील आपण त्याच्या वचनात वाचतो की तो शब्द बोलत असे. एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि म्हटला, मत्तई 8 आणि 3 मध्ये, की जर आपली इच्छा असेल तर तुम्ही मला बरं करू शकाल. आणि प्रभू येशूने त्याला स्पर्श करून म्हटले की माझी इच्छा आहे, बरा हो. त्याने प्रार्थना नाही केली पित्याजवळ, प्रभू येशूने शब्द बोलले, बरा हो.
आणि तो बरा झाला. पुढे जर आपण वाचलं मत्तई 8 आणि वचन 13 मध्ये आणखी एक अनुभव आहे. आणि ह्याच्यावरून तर रोमकरास पत्र 4:17 मध्ये सांगितलं की देव कसा आहे, जे मेलेले ते जिवंत करणार आहे आणि जे अस्तित्वात नाही ते असल्यासारखी आज्ञा करणार आहे. अंधकार असताना देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. सूर्य चंद्र तारे काही नसताना तो म्हटलं की सूर्य चंद्र तारे होत आणि ते घडून आलं. जे नव्हतं ते बोलल्यानंतर घडून आलं. म्हणजे देव जेव्हा बोलतो त्याच्यामध्ये त्याचं सामर्थ्य असतं घडवून आणण्याचं, निर्माण करण्याचं. देवाने हे ज्या वचनात आपल्याला दिलेलं आहे त्या वचनात जर आपण विश्वास ठेवला तर आपल्या जीवनात जे नाही ते तयार करण्याचं, उत्पन्न करण्याचं सामर्थ्य या वचनामध्ये आहे. मत्तई 8 आणि 13 बघा. आणखी एक चमत्कार. आणि तो प्रभू येशूने कसा केला, कशा रीतीने प्रभू येशू कार्य करतो. देव पित्या बोलून कार्य करतो, बोलून तो निर्माण करतो. देव जो पुत्र कसं कार्य करतो बघा. त्याने म्हटलं की शुद्ध हो आणि तो कुष्ठरोगी शुद्ध झाला. म्हणजे तो शब्द बोलला. मत्तई 8 आणि 13. मग येशू जमादाराला म्हणाला, जा तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. शब्द बोलला आणि काय झालं, त्याच घटकेस त्याचा चाकर बरा झाला. चाकर कुठं होता, शेकडो मैलावर दूर घरी. चाकराने प्रभू येशूने बोललेला शब्द ऐकला का, नाही. पण इथं प्रभू येशू शब्द बोलला आणि तिकडं तो चाकर बरा झाला. देव पिता शब्दाने कार्य करतो. देव जो पुत्र शब्दाने कार्य करतो का, हो की नाही, हो. देव जसं शब्द बोलून घडवतो तसं पुत्र देखील शब्द बोलून घडवत असतो. आणखी एक उदाहरण आपण पाहू. मत्तई 9 आणि वचन 28. आणखी एक चमत्कार या ठिकाणी आहे. आंधळ्यांना बरं करण्याविषयी वचन 28 पासून आपण वाचू. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे, म्हणून तुम्ही विश्वास धरता काय. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का, पण हा प्रश्न आहे जर प्रभू येशूने विचारला. कारण बरेच लोक जेव्हा आपण सांगतो की प्रार्थना करून किंवा देव हे करू शकतो, ते म्हणतात मला नाही वाटत देव करू शकेल. आता काही फायदा नाही ब्रदर. आता डॉक्टरने सांगितलं घरी घेऊन जा. आता सगळं हाताच्या बाहेर गेलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की मी हे करू शकतो असा तुमचा विश्वास आहे. जर विश्वास असेल तर ते घडेल. जर तुम्हाला वाटत असेल की आता फार उशीर झाला, आता देवही काही करू शकत नाही, तर प्रार्थना करून काही फायदा नाही. आणि म्हणून तो विचारतो की हे करावयास मी समर्थ आहे, म्हणून तुम्ही विश्वास धरता काय. ते त्याला म्हणाले, होय प्रभू. आमचा विश्वास आहे की तू हे करू शकतो. खरं तर तूच हे करू शकतो असा आमचा विश्वास आहे, दुसरं कोणी नाही. आणि मग काय झालं बघा. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो असे म्हटले, असे म्हटले, असे म्हटले. प्रभू येशूने शब्द बोलले आणि काय झालं, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. देव जो पिता कसं कार्य करतो, शब्द बोलून. देव जो पुत्र कसं कार्य करतो, शब्द बोलून. तो शब्द बोलतो, त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे आणि ते घडून येतं. आणि ह्या रीतीने प्रभू येशू जगात असताना कार्य करत होता. मार्क शुभवर्तमान याच्या 4थ्या अध्यायात आपण वाचतो की समुद्रावर होते वादळ आणि प्रभू येशूने समुद्राला म्हटले शांत राहा. आता इकडे लक्ष द्या, समुद्राशी कोणी बोलतं का, आजपर्यंत कोणी बोललं होतं का. पण ज्याने समुद्र निर्माण केला तो म्हणतो की शांत राहा आणि समुद्राच्या लाटा शांत झाल्या. त्याने वादळाला म्हटले शांत राहा. प्रभू येशू
जगात असताना कसं कार्य करीत होता, कसे चमत्कार करत होता? शब्दाने, शब्द बोलून. मार्क 7 आणि वचन 33 जर आपण वाचलं, या ठिकाणी आणखी एक उदाहरण शब्द बोलण्याबद्दलचं आपण वाचतो. मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय 33 वचन. वचन 32. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला त्याच्याकडे आणून आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या लोकसमुदायापासून एकीकडे नेऊन त्याला त्याच्या कानात बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर आकाशाकडे किंवा स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले इफ्फाता, म्हणजे मोकळा हो. प्रभू येशूने पित्याला प्रार्थना केली का? नाही. तो त्या प्रॉब्लेमशी बोलला, तो त्या मनुष्याशी बोलला, मोकळा हो. आणि काय झालं? तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद सुटून तो स्पष्ट बोलू लागला. प्रभू येशू शब्दाने चमत्कार करत होता. देवाने शब्दाने ही सृष्टी, विश्व घडवलं. आणि तुम्ही आणि मी जर देवाचे आहोत तर आपण देवाचं अनुकरण केलं पाहिजे का? देव जर आपला बाप आहे, आपण त्याचे मुलं बापाप्रमाणे करतात का? मुलं बापाचं अनुकरण करतात का? हो. म्हणजे काय आपणही शब्द बोलले पाहिजे का? म्हणजे काय आपण शब्द बोलू शकतो का? तुम्ही म्हणा हो. कदाचित कोणी म्हणेल नाही, तो तर प्रभू येशू ख्रिस्त होता, आज मी आहे, मी पण बोलून असं होऊ शकतं का? आता ह्याच्यावर प्रभू येशूने काय सांगितले आपण वाचू. देव शब्दाने कार्य करतो, प्रभू येशू शब्दाने कार्य करतो आणि तुम्ही आणि मी त्याचे पुत्र आणि कन्या देखील शब्दाने कार्य करावं ही त्याची इच्छा आहे. तुम्ही म्हणाल तो तर प्रभू येशू होता, पण शास्त्र सांगतं फिलिप्पीकरास पत्र 2 अध्यायामध्ये की तो देव असता त्याने देव पण बाजूला ठेवले, मनुष्य रूप धारण केले आणि दासाचे रूप धारण केले. म्हणजे काय? ज्यावेळेस तो मनुष्य म्हणून जन्माला, तो पूर्ण 100% मनुष्य होता. त्याने देव पण बाजूला ठेवले, देव म्हणून त्याने कार्य केलं नाही, मनुष्य म्हणून तो जगात आलेला होता आणि म्हणून तो देव पित्यावर अवलंबून होता. म्हणून तो म्हणायचा, पिता जे सांगेल ते मी करतो. पित्याला जे करताना पाहतो, तो जर देव असता तर त्याला देव पित्यावर अवलंबून राहावं लागलं नसतं. पण त्याने देव पण बाजूला ठेवून पूर्ण मनुष्य झाला, तो आपल्यासारखा झाला. शास्त्र सांगतं फरक एवढाच होता की पवित्र आत्म्याने तो भरलेला होता, देवाच्या आत्म्याचा अभिषेक त्याच्यावर होता. तो देव म्हणून पृथ्वीवर कार्य करीत नव्हता, लक्षात घ्या. आणि म्हणून मत्तई 18:18 मध्ये प्रभू येशूने सांगितलं की जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गातून बांधलं जाईल आणि जे पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गातून मोकळं केलं जाईल. म्हणजे पृथ्वीवर जगात असताना काय बांधलं जावं, नियंत्रणात यावं, काय मोकळं व्हावं, हे कोण ठरवणार आहे? स्वर्गात देव ठरवणार आहे का? नाही. तो शिष्याला सांगतो तुम्ही. बघा, म्हणजे काय आपण जे बोलतो त्याप्रमाणे देव करतो का? हो, हेच या ठिकाणी सांगितलं आहे. तो म्हणतो जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल ते स्वर्गातून मोकळं होईल आणि तुम्ही जे बांधाल ते स्वर्गातून बांधलं जाईल. मग आता सांगा, जीवन मरणाचं सामर्थ्य देवाने आपल्या जीवेमध्ये शब्दात ठेवलेलं आहे का? आपण शब्द बोलून देव पित्यासारखं, प्रभू येशूसारखं कार्य करू शकतो का? हो. अब्राहामाने शब्द बोलला विश्वासाचे आणि 100व्या वर्षी त्याला मुलगा झाला. त्याने शब्द बोलून ते विश्वासाने वचन प्राप्त केलं. शब्द बोलून आपण जे पाहिजे ते प्राप्त करू शकतो. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल, प्रभू येशू स्वर्गातून ते बांधणार आहे का? नाही. प्रभू येशू स्वर्गातून मोकळा करणार आहे का?
पण आपण बऱ्याच वेळेस जे देवाने आपल्याला सांगितलेलं आहे ते त्याला करायला सांगू की तू हे कर, आणि ते होत नाही, आणि मग आपण निराश होतो. कारण का? जे देवाने आपल्याला करायला सांगितलेलं आहे ते तो कधीही करणार नाही. जे तुम्हाला मला बोलायला सांगितले शब्द ते आपण बोलायचे आहेत, आपण बांधायचं आणि आपण मोकळं करायचं आहे. देव स्वर्गातून करणार नाही. पुढं आपण वाचलं मत्तई 21 आणि याचं 21वं वचन. आपण शब्द बोलून ते घडवून आणू शकतो का? आणि त्याचं उत्तर आहे हो. मत्तई 21:21 या ठिकाणी प्रभू येशूने आणखी काय सांगितलं बघा. येशूने मत्तई शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 21वं वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हास विश्वास असला व तुम्ही संशय न धरला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. अंजिराच्या झाडाला काय केलं प्रभूने? शाप दिला आणि ते वाळून गेलं. पण तो म्हणतो मी जे केलं ते तुम्ही करू शकता. म्हणजे काय आपण करू शकतो का? हो. पण सैतान म्हणतो की नाही, तू नाही करू शकत. तो प्रभू येशू होता, तो देव होता, तो काय देव आहे का? असं म्हणून तो आपल्या मनात संशय आणतो आणि आपण म्हणतो हो. आणि आपण व्यर्थ संशयाचे, अविश्वासाचे शब्द बोलतो आणि अशा रीतीने सैतान आपल्या जीवनातले आशीर्वाद अडवत असतो. आपल्याच तोंडून ते शब्द बोलायला लावतो आणि आपणच आपल्याला अडखळण होतो. ही सैतानाची ट्रिक आपण ओळखली पाहिजे. वचन 21, मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला विश्वास असला व संशय न धरा तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही, आणि आता ऐका, तर ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकीला जा असे जर म्हणाल, प्रार्थना कराल असा शब्द आहे का शास्त्रात तुमच्या? म्हणाल हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे म्हटल्याने होऊ शकतं का? प्रभू येशू शिष्यांना शिकवत आहे की तुम्ही सुद्धा विश्वासाने जर शब्द बोलाल तर मी जे करतो ते तुम्ही सुद्धा करू शकाल. मग आता सांगा, आपण प्रभू येशूप्रमाणे कार्य करू शकतो का? शब्द बोलून घडवून आणू शकतो का? हो. तो म्हणतो समुद्रात उपरून टाकीजा असे म्हणाल तर ते घडेल. आता पुष्कळ लोक म्हणतात की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आम्ही विश्वासाचे शब्द बोलतो पण तरी काहीच घडलेलं नाही. याचं कारण काय? ते फक्त बोलतात, पण ते जे बोलतात ते खरंच घडल असं त्यांचा विश्वास नसतो. म्हणून प्रभू येशू म्हणतो की विश्वास काय पाहिजे की आपण जे बोलतो त्याच्याप्रमाणे घडून येणार आहे. माझी परिस्थिती सुधारत आहे, सुधारणार आहे. देवाने मला आरोग्य दिलेलं आहे. माझे मुलं देवाच्या वचनात वाढत आहे. देव मला समृद्धीकडे नेत आहे. हे घडत नसताना, परिस्थिती उलट असताना जेव्हा आपण हे बोलायला लागतो त्यावेळेस ते घडायला लागतं. आणि हे प्रभू येशूने सांगितलेलं आहे. आपण काय करतो? आपण परिस्थिती पाहून त्याच्याबद्दल चर्चा करतो. माझ्या मुलांचं असं आहे, आमची परिस्थिती आहे, आमची अशी अडचण आहे, हे असं आहे, ते तसं आहे. पण हे न बोलता काय घडायला पाहिजे हे आपण विश्वासाने, संशय न धरता बोललो तर ते घडून येईल असं प्रभू येशूने सांगितलेलं आहे. देवाने शब्दाने सृष्टी घडवली. प्रभू येशूने शब्दाने चमत्कार केले आणि तुम्ही आणि मी शब्दाने जे नाही ते घडवून आणू शकतो. आणि मार्क 11:23 मध्ये त्याने सांगितलं आहे, आपल्याला माहिती की जो कोणी या डोंगराला उठून समुद्राला टाकीला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरता आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास धरील, त्याचे ते घडून येईल. म्हणजे का आपण म्हणतो ते घडू शकतं का? माझा प्रश्न असा आहे
की हे प्रभू येशूचे शब्द आहे असा तुमचा विश्वास आहे का? का त्याने हे उगीच हे शब्द बोलले? जर होऊ शकत नाही तर प्रभू येशूने हे शब्द का बोलले की तुम्ही पण बोलू शकता आणि तुमचं पण घडून येईल? उगीच बोललेले आहेत का? नाही. हे सत्य मंडळीपासून सैतानाने लपवून ठेवलेलं आहे. तो म्हणतो तो प्रार्थना कर, उपास कर, शास्त्रवाद, चर्चला जा, पण म्हणू नको. म्हणण्याची किल्ली, म्हणण्याचं रहस्य जर कळलं तर त्याला माहीत आहे की ह्याचं जीवन बदलायला लागणार, म्हणून तो आपल्याला म्हणूच देत नाही. तो आपल्यावर प्रेशर आणतो, दबाव आणतो आणि आपण परिस्थितीबद्दल रात्रंदिवस बोलतो. कसं काही होणार नाही, होऊ शकत नाही, देवही काही करू शकणार नाही हे आपण बोलत राहतो. आणि हेच सैतानाला पाहिजे असतं. पण देवाने आपल्याला ती किल्ली, ती चावी दिलेली आहे. प्रभू येशू म्हणतो की जे शब्द बोलाल त्याच्याप्रमाणे घडून येईल, त्याचे ते घडून येईल. संशय न धरता तुम्ही बोलाल तर ते घडून येईल. आणि शेवटी लूक 17 आणि वचन 5. आणि हे इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे जी अनेकांशी संबंधित आहे, कदाचित तुमच्याशी संबंधित. तुम्ही जर म्हणत असाल की माझा विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करा. एक दिवशी शिष्य देखील प्रभू येशूला असंच म्हटले. अनेकांना वाटतं की आपला विश्वास वाढला की आपल्याद्वारे मोठं कार्य होतं, पण खरंच तसं आहे का? आपण पाहू. लूक 17 आणि वचन 5. मग प्रेषित प्रभूला म्हणाले, म्हणजे 12 शिष्य, आमचा विश्वास वाढवा. काय म्हणाले? आमचा विश्वास वाढवा. का? कारण त्यांना वाटलं विश्वास जर आपला वाढला तर आपणही प्रभू येशूसारखं कार्य करू शकू. आणि आपल्यालाही वाटतं की आपला विश्वास वाढला की आपण काहीही देवापासून मिळवू शकू. पण प्रभू येशूने काय उत्तर दिलं बघा पुढच्या वचनात. प्रभू म्हणाला, तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर. केवढा? आंब्या एवढा नाही, मोहरीच्या दाण्या एवढा. म्हणजे विश्वास केवढा आहे, किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही. प्रभू येशू म्हणतो मोहरीच्या लहानशा दाण्या एवढा जर विश्वास असला तर ह्या तुतीला एक रोप, एक झाड तू उपटून समुद्रात लाविले जा असे तुम्ही सांगितल्यास ती तुमची ऐकेल. आता ते काय म्हणतात? आमचा विश्वास वाढवा. प्रभू येशू काय म्हणतो? तुमचा विश्वास थोडासा जरी असला तरी तुम्ही जर विश्वासाचे शब्द बोलले आणि तो विश्वास वापरला तर तुम्हाला जे पाहिजे ते घडून येऊ शकतं. मग आता सांगा, विश्वास वाढण्याची गरज आहे का? जर मोहरीच्या दाण्या एवढ्या विश्वासाने जर डोंगराला उठून समुद्रात टाकीला जा असं म्हटल्यानंतर ते घडू शकतं, तर विश्वास वाढवायचा कशाला? जो आहे तो वापरा. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, जो आहे संशय न धरता त्या विश्वासाने शब्द बोला. विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे म्हणून उपयोग नाही. विश्वासाचे शब्द बोलले पाहिजे आणि ते बोललेल्या शब्दानंतर ते घडून येतं. म्हणजे प्रभू येशू सांगतो की विश्वास वाढणं महत्त्वाचं नाही आहे, विश्वासाचे शब्द बोलणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये विश्वासाचे शब्द बोलणं महत्त्वाचे आहे. मग प्रभू येशूने जसं कार्य केलं, जशा रीतीने तो जगला शब्द बोलून, तसं आपण जगू शकतो का? तसं आपण जगायचं आहे का? आपल्याला त्याचं अनुकरण करायला सांगितलेलं आहे का? हो. आपण जर त्याचे पुत्र आणि कन्या आहोत तर बापाप्रमाणे मुलं वागतात का? बोलतात का? हो. आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे आपण विश्वासाचे शब्द बोलले पाहिजे का? हो. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 6व्या वचनात योहान काय लिहितो बघा. तो म्हणतो की मी त्याच्यामध्ये राहतो, म्हणजे प्रभूमध्ये, असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. म्हणजे काय? तो म्हणतो की तुम्ही जर म्हणता की मी प्रभूमध्ये आहे तर तो कसा चालला, तो कसा जीवन जगला, तो कसे विश्वासाचे शब्द बोलला, तसंच आपणही चाललं पाहिजे, आपणही जगलं पाहिजे.
आणि परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आज आपण इथेच थांबू आणि या विषयी पुढे कंटिन्यू करूया.